नमस्कार सर्वांना, स्वागत करते आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत वसुबारस, दिवाळीला झालेली सुरुवात। या दिवशी कशी गाई वासराची पूजा केली जाते, त्यांना कोणता नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांना आणखीन काय करावे लागते याचे सर्व इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आश्विन द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची पाडसासह पूजा केली जाते। या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यात येते। दिवाळीला सुरुवात झाली असे समजतात। या दिवसापासून दिवे लावण्यात येतात। तर हा दिवस कसा साजरा करतो ते बघूया। या दिवशी हळद, कुंकू, फुले, अक्षदा, निरांजन एका ताटामध्ये घेऊन गाई वासराला ओवाळतात। त्यांना नैवेद्यासाठी उडदाचे वडे तयार करतात। घरातील सवाष्ण महिला गाईच्या पावलावर पाणी घालतात। गाईला पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात। पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा। प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आहेत। गाईच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते। तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा कार्यक्रम दिला जातो तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5 गव्य म्हणजे गाय, पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र, अंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी समस्त धेनूची पूजा करतात। वसू म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। त्यासाठी त्या दिवसापासून घरातील मुली अंगणात रांगोळी काढायला सुरुवात करतात। पुष्कळ ठिकाणी बायका या दिवशी उपवास करतात। पण तरीही ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करण्यात येतो। वसुबारसेच्या दिवशी गहू व मूग खाऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडतात। या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात होते। याशिवाय याची एक कथाही आहे। एक नगर होतं, तेथे एक म्हातारी होती। तिला एक सून होती। गाई गुरे होती, म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरे होती। अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली। सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये, सून आली काय म्हणून म्हणाली। तशी म्हातारी म्हणाली, गव्हाळे नुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली। सून गोठ्यात गेली। गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारित होती। त्या वासरांचे नाव एकाचं गव्हाळी होतं आणि एकाचं मुगाळी होतं। ते गोठ्यात उड्या मारित होती। त्यांना ठार मारली। त्या सुनेने त्या वासरांना ठार मारली, त्यांना चिरले, शिजवून ठेवले आणि सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली। सुनेने पाणी दिले आणि तिला पान वाढले। सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले। तिने हे काय म्हणून सुनेला विचारले। सुनेने सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली, न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर, गायीची वासरे जिवंत कर। असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन।
असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण पाहिलं. पुढे संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीचे वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आनंद झाला. नंतर म्हातारीने गाई गोऱ्याची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. म्हणून या दिवशी गाईला उडदाचे वडे खावयास देतात. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते. घर गोठे स्वच्छ केलेले असतात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागे मागे येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. वसुबारसेच्या दिवशी दूध आणि दुधोक्त पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची व पुढील श्लोक म्हणायचा. क्षीरसागरातून जन्मलेल्या असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे. तुला नमस्कार असो. हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्राची माता, वसूंची माता व आदित्याची बहीण आहे असे ऋग्वेदात सांगितले आहे. आदिती या वेदिकांच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते. म्हणून देवांना गोजात म्हटले जाते. गाय प्रत्यक्ष आदिती आहे म्हणून ती अवध्य आहे असे आवर्जून सांगितले जाते.